दिनांक 15 छत्रपती संभाजीनगर मध्ये MIDC वाळूंज पोलीस स्टेशन मध्ये एक दरोड्याचा गुन्हा दाखल एरपाडा काही जिल्ह्यामध्ये आम्ही तपासलेलं होतं आणि अनुषंगाने 6 आरोपी जे आहे त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले होते। त्याच्यापैकी 5 आरोपी हे काल क्राईम ब्रांचने आणि त्यांच्या टीमने हे पकडलेले होते। 6वा जो आरोपी आहे जो काल छत्रपती संभाजीनगर मध्ये अमोल खोतकर हा साई गार्डन साजापूर MIDC या ठिकाणी येणार असल्याची माहिती क्राईम ब्रांचच्या टीमला मिळालेली होती। आमची काही टीम बीडला होत्या, काही जालन्याला होत्या, इतर ठिकाणी पण होत्या। त्याचबरोबर ही एक टीम जी होती त्याला माहिती मिळाल्यानंतर आमचे रवी दत्तात्रय गच्चे API त्याचबरोबर त्यांचे कर्मचारी त्या ठिकाणी गेलेले होते। आरोपींनी त्या ठिकाणी आल्यानंतर गाडीला आमचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी गेल्यानंतर ते कुठल्याही प्रकारे सरेंडर झाले नाही, परंतु आमच्या अंमलदारांच्या अंगावर त्यांनी गाडी घातलेली होती। त्या अनुषंगाने त्यांनी फायर पण केलेला होता। आमच्या अधिकाऱ्यांनी उत्तरादाखल दिलेल्या फायरिंग मध्ये जो आरोपी आहे ज्याचं पूर्वीचं गुन्हेगार रेकॉर्ड आहे अमोल खोतकर हा जखमी झाला। त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती गाडीत असताना। त्याच्याबरोबर त्याची गर्लफ्रेंड पण होती आफिसा उर्फ खुशी नावाची, ती पण गाडीत मागच्या बाजूला बसलेली होती। आणि त्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटल घाटीला ऍडमिट केलेलं होतं आणि नंतर त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे। त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे। या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस आज आरोपींना कोर्टापुढे प्रोड्यूस करून PCR घेऊन गुन्ह्यात गेलेला माल जो आहे तो रिकव्हर करणार आहे। याचा गुन्ह्यातला काय सहभाग जो मयत आहे त्याचा गुन्ह्यातला मयत हे सर्व आरोपी जे आहेत ह्यांच्या अनुषंगाने, कारण की माल होता कुठला त्या गाडीमध्ये आहे सध्या, गाडी सध्या सील केलेली आहे कारण की आरोपींची माहिती वेगवेगळी आहे। तपासाच्या दरम्यान आता ज्या काही आज आता कस्टडी मिळाल्यानंतर जे काही माहिती येईल त्याच्याप्रमाणे गुन्ह्याच्या तपासामध्ये मुद्देमाल हा रिकव्हर होईल। पूर्वीचे अमोल खोतकरवर पूर्वीचे 10 गुन्हे आहेत, त्याच्यामध्ये दरोड्याचे गुन्हे आहेत, त्याचबरोबर 307 देखील आहेत। गंगणेवरती देखील जवळपास 11 गुन्हे आहेत, कारण की गंगणे हा मूळचा अंबेजोगाईचा आहे, त्याचे सगळे गुन्हे अंबेजोगाईचे आहेत। त्याच्यावरती मकोकाचे पण गुन्हे आहेत आणि दरोड्याचे देखील गुन्हे आहेत। तसेच योगेश हसबे ह्याच्यावरती देखील 7 गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत। एन्काउंटर करावा अशी परिस्थिती उद्भवली होती का त्यांनी काय गोळीबार केला? तपासाचा पुढचा भाग आहे, त्याच्याबद्दल सध्या काही हो त्यांना जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावरती उपचार चालू आहेत। नाही तपास बघा, आरोपी आज आम्ही कोर्टापुढे प्रोड्यूस करणार आहोत। कोर्टापुढे प्रोड्यूस केल्यानंतर त्यांचा रिमांड घेण्यात येणार आहे आणि तपासांती सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पुढे निष्पन्न होतील। जखमी झालेलं पोलीस नाव काय सांगण्यात येईल तुम्हाला नंतर। या सगळ्या प्रकरणामध्ये पालकमंत्र्यांनी 2 दिवसापूर्वीच आरोप केले होते की शहरातल्या चोऱ्यांमध्ये पोलिसांचा सहभाग असतो आणि मला त्यानंतर ती दुसऱ्या दिवशीच एन्काउंटर होतं। नाही, मला त्यांच्या बद्दल काही कल्पना